कोस्टल रोड जवळच्या 5.5 किलोमीटरचं विहार क्षेत्र नागरिकांसाठी खुलं झालं आणि त्यासोबतच 4 पादचारी भुयारी मार्ग देखील सुरू करण्यात आलेत आणि काल मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण झालेलं होतं। आज दुपारी 4:30 वाजल्यापासून हा परिसर लोकांसाठी खुला करण्यात आलाय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच ऋषाली, आपण पाहतोय की 5.5 किलोमीटरचा जो विहारचा परिसर आहे तो आता खुला करण्यात आलेला आहे। मी सध्या कोस्टल रोडवर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की 10 वर्षापूर्वी यालाच वरळी सीफेस म्हटलं जायचं, पण आता वरळी सीफेसचा एक ॲडव्हान्स व्हर्जन आपण याला म्हणू शकतो। कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे नागरिकांची आणि किती मोठा हा संपूर्ण परिसर आहे मॉर्निंग वॉकसाठी आणि इथे मुक्त विहार करणाऱ्यांसाठी ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। आज खरं तर स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी झेंडूच्या फुलांची आरज करण्यात आलेली आहे आणि 4 जे भुयारी मार्ग आहेत ते सुद्धा या ठिकाणी खुले करण्यात आलेले आहेत। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली होती आणि त्यानुसार आज 4:30 पासून सर्वसामान्य मुंबईकरांना, सर्वसामान्य वरळीकरांना आता या ठिकाणी येता येणार आहे। हे प्रोमेनेड आपण पाहतोय की किती प्रशस्त आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे जे मार्ग आहेत ते याला जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय बघा, या त्या ठिकाणाहून या ठिकाणी अशाच या भुयारी मार्गाकडून यावं लागेल आणि प्रियदर्शनी पार्क पासून ते वरळी सीफेसचा जो संपूर्ण परिसर आहे 5.5 किलोमीटर। ठीक, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।